सर्पदंशानं 3 विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर जगतलाई आश्रमशाळेवर मोठी कारवाई केली गेली आहे। आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। चौकशीमधून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेपासून शिक्षकांच्या उपस्थितीपर्यंत अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या। 100हून अधिक निवासी विद्यार्थी असताना मुख्यालयी केवळ 2 कर्मचारी उपस्थित असल्याचं आढळून आलं। मुख्याध्यापकांसह शिक्षकही गैरहजर असल्याचं चौकशीमध्ये स्पष्टही झालंय। आता विद्यार्थ्यांचं अन्य आश्रमशाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेशही दिले गेले। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी आशिष आपल्या सोबत आहेत। आशिष, आश्रमशाळेची मान्यता तर कायमस्वरूपी रद्द केली गेलेली आहे, मात्र मृत्यू झालेले आहेत, जीवानिशी मुकावं लागलेलं आहे। काय अडचणी होत्या, का कमी आहे या शिक्षकांची संख्या आश्रमशाळांमध्ये? नक्कीच श्रद्धा, जमतलाई येथील आश्रमशाळेत 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता शाळेची मान्यता कायम रद्द करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे चौकशी दरम्यान वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्थेचा अभाव स्पष्टपणे समोर आलेला होता। त्यामध्ये दरवाजे आणि खिडक्यांची सुद्धा दुरावस्था झालेली होती, तर खिडक्यांना सुरक्षेचे जाळी सुद्धा लावण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले होते। आणि महत्त्वाचं म्हणजे वसतिगृहाची संरक्षण भिंतही केवळ 3.5 फुटाची असल्याचे आढळून आले होते। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न सुद्धा निर्माण झालेले होते आणि याशिवाय स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले। पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था होती आणि महत्त्वाचं म्हणजे प्राथमिक उपचारासाठी आवश्यक प्रथमोपचार पेटीची कमतरता सुद्धा आढळून आलेली होती। या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने चौकशी करून आता शाळेची मान्यता रद्द करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। श्रद्धा, आशिष, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सर्पदंशाने 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ही मोठी कारवाई केली गेली आहे।